बातमी आहे राहुल गांधी यांच्या संदर्भात। राहुल गांधी आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। राहुल गांधी 16 मार्चला ठाण्यामध्ये आहेत। त्यांच्या स्वागताची फलकबाजी देखील ठाण्यामध्ये करण्यात आली। भारत जोडो न्याय यात्रा ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि आता ठाण्यामध्ये राहुल गांधी हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। 16 मार्चला ते ठाण्यामध्ये असतील। त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली। राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी फलकबाजी करण्यात आलेली आहे। राहुल गांधी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। ठाण्यामध्ये 16 मार्चला राहुल गांधी असणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। कुणाल, राहुल गांधी हे ठाण्यामध्ये आता आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहेत, अधिकची माहिती। याने एकंदरीत पाहायचं झालं तर राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। भारत जोडो न्याय यात्रेचा जो काही पुढचा टप्पा आहे तो आता ते आज भिवंडीमध्ये असणार आहेत आणि भिवंडीमधून उद्या थेट ते ठाण्यामध्ये येणार आहेत। ठाण्यामध्ये मुंब्रा कौसा हा भाग करत करत ते कळवा मार्गे ठाण्यामध्ये येणार आहेत आणि ठाण्यातील टेंबी नाक्याच्या पुढील जांभळी नाका जो आहे त्या जांभळी नाक्यावरती चौक सभा देखील ते घेणार आहेत। आणि सध्या राहुल गांधींच्याच जे काही दौरा आहे त्या दौऱ्याची तयारी जोरदार सुरू आहे। माझ्या मागे तुम्ही ही फलकबाजी बघू शकताय आणि आत्ताच या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि सगळ्याच तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा ज्या वर्षाताई गायकवाड, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण ही वर्षाताईंची गाडी पाहतोय। भारत जोडो न्याय यात्रेचे पूर्ण प्रिंटिंग त्यांच्या गाडीवरती करण्यात आलेली आहे। विजय वडेट्टीवार देखील आलेले आहेत। ते आता टिपटॉप वरती या ठिकाणी राहुल गांधी उद्या दुपारी येतील आणि दुपारी आल्यानंतर ते या ठिकाणी भोजन करतील आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने LBS मार्गे ते रवाना होतील आणि याच संपूर्ण मार्गाची पाहणी करण्यासाठी विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड हे या ठिकाणी आलेले आहेत। ते आता थोड्याच वेळामध्ये ते आढावा घेतील, संपूर्णतः पाहणी करतील आणि या पाहणीमधून ते पुन्हा मुंबईकडे रवाना होतील आणि मुंबईचा जाण्याचा मार्ग कशा प्रकारे असणार आहे हे पाहणार आहेत। मात्र मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जो काही शक्ती प्रदर्शन आहे ते राहुल गांधींचं असणार आहे। ते शक्ती प्रदर्शन कशा प्रकारे असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण टेंबी नाका ज्या टेंबी नाक्याला महत्व दिलं जातं शिवसेनेकडून, त्याच टेंबी नाक्याच्या अगदी बाजूला जांभळी नाक्यावरती राहुल गांधी हे जनतेला संबोधित करणार आहेत। त्यामुळे ते काय संबोधन करतायत, ती काही टीका करतायत का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जी खरं तर राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे। ठाण्यामध्ये त्यांचं शक्ती प्रदर्शन होणार आहे। मात्र तसं बघायला गेलं तर ठाणे आणि इतरचा परिसर हा वर्दळीचा परिसर मानला जातो। त्यानंतर तिथे वाहतुकीच्या दृष्टीने कशा पद्धतीने बंदोबस्त करण्यात आलाय या संदर्भात काय सांगा? वाहतुकीमध्ये नक्कीच बदल असणार आहेत, कारण मुंब्र्यावरून ते येणार आहेत। मुंब्रा कौसा मुंब्रा असं करत करत ते कळवा नाक्यावरून येणार आहेत आणि राहुल गांधी यांच्यासोबत अनेक असंख्य कार्यकर्ते देखील असणार आहेत। त्यामुळे वाहतूक जी काही कोंडी होणार आहे किंवा वाहतुकीला एक वेगळे मार्ग देण्याची शक्यता आहे। आज त्या संदर्भात वाहतूक पोलिसांची देखील चर्चा होईल, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची, आणि यानंतर हे रूट जे आहेत ते ठरवले जाणार आहेत। मात्र LBSच्या मार्गाने ही जी यात्रा आहे ती पुढे पुढे सरकत मुंबईच्या दिशेने जाणार आहे, कारण 17 तारखेला राहुल गांधी यांची जाहीर सभा देखील मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीतच पाहायचं झालं तर मुंबईच्या जाणाऱ्या दिशेने ही संपूर्णतः जी बॅनरबाजी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि मुंबई काँग्रेस असेल, त्याचप्रमाणे ठाणे काँग्रेस असेल, हे आता राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत हा दौरा जो आहे राहुल गांधींचा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीचा महत्वपूर्ण मानला जातोय, कारण शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महागाई असेल, या सगळ्या संदर्भामध्ये राहुल गांधी हे वारंवार वक्तव्य करताना केंद्र सरकारला धारेवर धरताना पाहायला मिळतात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातला हा राहुल गांधींचा दौरा अतिशय महत्वपूर्ण असणार आहे। जी धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
राहुल गांधी हे शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। 16 मार्चला ते सभा घेणार आहेत।